अमरावती शहर पुलिस आयुक्तालय के अंतर्गत आने वाले बलगांव, नांदगांव पेठ और भातकुली इन 3 पुलिस स्टेशनों के कर्मचारी और अधिकारियों के मकान किराया भत्ते एचआरए में बड़ी कटौती की गई है। लगभग 4,500 से 5,000 रुपए की कटौती होने से कर्मचारियों का आर्थिक बजट बिगड़ गया है। इस कारण पुलिस कर्मचारियों और उनके परिवारों को बड़ा आर्थिक झटका लगा है। इस पर बात करते हुए पुलिस पत्नियों ने क्या कहा, आइए देखते हैं। माझे नाव पूर्वा किरण पाठे। माझे पती गेल्या 3 वर्षापासून वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे। वलगाव पोलीस स्टेशन हे अमरावती शहरामध्ये येत असून सुद्धा त्यांना घरभाडे भत्ता हा ग्रामीण विभागाचा मिळतो। त्यामुळे आम्हाला भरपूर समस्यांना सामोरे जावे लागते आणि आर्थिक अडचणीमध्ये आम्हाला खूप त्रास होतो। त्यामुळे आम्हाला शिक्षणाचा खर्च आहे, घर खर्च आहे, यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो। त्यामुळे आम्हाला जर निवासस्थान त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले वलगाव पोलीस स्टेशन येथे तर आम्हाला यांचा जाण्या येण्याचा पेट्रोलिंगचा खर्च आहे तो वाचू शकतो। आणि त्यामुळे आदरणीय गृहमंत्री साहेबांना माझी ही विनंती आहे की त्यांनी आमच्या या एक पोलीस पत्नी या नात्याने मी त्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या अडचणींवर तातडीने निर्णय घ्यावा। नमस्कार, माझं नाव नीता शेषराव नेमाने। माझे मिस्टर वलगाव पोलीस स्टेशन येथे 2 वर्ष कार्यरत आहे, परंतु त्यांना तिथे घरभाडे भत्ता कमी मिळतो आणि वलगाव पोलीस स्टेशन हे शहरी विभागामध्ये येते, परंतु त्यांना घरभाडे भत्ता हा ग्रामीण विभागाचा लागू झालेला आहे। त्यामुळे आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते आणि तसंच वलगावचं अंतर जास्त असल्यामुळे त्यांना जाण्या येण्याचा खर्च पेट्रोलचा आम्हाला लागतो आणि त्याचप्रमाणे त्यांना घरी म्हणजे वेळ मिळत नाही, कारण ते सकाळी लवकर जातात आणि रात्री यायला उशीर होतो। त्यामुळे घरची सगळी जबाबदारी आम्हाला सांभाळावी लागते। तर माननीय गृहमंत्री साहेबांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या समस्येचं निराकरण करावं। मकान किराया भत्ते में कटौती के कारण कर्मचारियों के परिवारों पर आर्थिक दबाव बढ़ गया है। खासकर पुलिस पत्नियों का मासिक बजट बिगड़ गया है, जिससे परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। अमरावती शहर के पुलिस आयुक्त अरविंद चावरिया से बलगांव, नांदगांव पेठ और भातकुली पुलिस स्टेशनों का दौरा कर कर्मचारियों की समस्याओं को समझने की मांग जोर पकड़ रही है। इस समस्या पर ध्यान देकर कर्मचारियों को न्याय मिलेगा या नहीं, यह देखना महत्वपूर्ण होगा।